यावर्षी 15 मे पासून अतिशय सुंदर पाऊस झाला होता। शेतकऱ्यांना जसा हवा होता तसा पाऊस होत होता। अतिशय सुंदर शेती होती, भात पीक अतिशय चांगलं होतं। परंतु 15 दिवसापासून जेव्हा आम्ही भात कापणीला सुरुवात केली तेव्हापासून जो पाऊस सुरू झालाय तो आतापर्यंत पाऊस होता। कापणी करून आम्ही जी सुकत घालतो त्याला अक्षरशः कोंब आलेले आहेत। कारण आम्ही आता नवीन शेतकरी सगळे नवीन बियाणे करतो। पूर्वी जी बियाणे करायची ती करत नाही। नवीन बियाणे जिची टर्पल पातळ असतात त्याला चटकन कोंब येतो। कारण 11 दिवस झाले भात भिजताय, त्याच्यामुळे पूर्णपणे भाताला आमच्या कोंब आलेला आहे आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। जे आपल्याला गवत पाहिजे ते पण आता तुम्ही बघितलं असेल तर गवत आमचं सगळं नाही झालं। म्हणजे आमच्या गुरांना पण उद्या पावसात जे गवत पाहिजे ते पण आमच्याकडे आज उपलब्ध होणार नाही। म्हणजे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। यासाठी सरकारने पंचनामे जागेवर येऊन पंचनामे केले पाहिजे होते, परंतु आतापर्यंत पंचनामे झाले नाहीयेत। बघू आता शेतकऱ्यांची सरकारला जाग येते काय नुकसान भरपाई मिळते काय, नाहीतर अन्यथा जसे घाटावर होत आहेत आत्महत्या त्याच प्रमाणे आता कोकणात पण आत्महत्या होऊ शकतात। एवढी परिस्थिती आता या वर्षी झालेली आहे।